नुकतंच पावसाळी अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजना यावर बोलले. चांगली गोष्ट, तुम्ही दर महिन्याला आमच्या मुलींना 1,500 देत आहे. पण मला सांगा साहेब, जे पुढारी आहेत त्यांच्या घरी जे AC बसवलेली तिचं बिल सुद्धा दर महिन्याला 1,500च्या वर येतं आणि आमची ही लाडकी बहीण 1,500 मग किराणा कसं काय भरीन बरं? ते ठीक आहे, तुम्ही मागच्या वेळेस जो आम्ही आवाज उचलला होता, तुम्ही मुलांसाठी काहीच योजना आणत नाही, त्याला घाबरून म्हणा किंवा आता इलेक्शन येतंय त्याच्या भीतीने म्हणा, तुम्ही ही दुसरी योजना आणली, लाडका भाऊ योजना. आधी तुम्ही अप्रेंटिसशिप मध्ये मुलांना ते होतीच ती योजना, पण तुम्ही आता संख्या वाढवून दिली. पण लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना यामध्ये किती तफावत आहे? लाडकी बहीण योजना ही लॉंग टर्म आहे आणि लाडका भाऊ योजना ही काही महिने किंवा काही वर्षभरासाठीच असते, हे सगळ्यांना माहिती आहे. बरं ठीक आहे, आमच्या मुलांना ती भीक नकोय, तुम्हाला द्यायचंच आहे ना, तर ते परमनंट करून द्या ना मग. किंवा मग अशी रोजगार उपलब्ध करा की 10,000 मुलांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध केला या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात, असं काहीतरी करा. हे असल्या लाडका भाऊ योजनेची आम्हाला काही गरज नाही. आमच्या मुलांना त्या योजनेचं नाव चुकीचं ठेवलेलं आहे तुम्ही. त्याच्यातनं तुम्ही बेरोजगार भाऊ योजना असं ठेवलं असतं ना, बेस्ट झालं असतं. आणखी एक योजना तुम्ही मुलांसाठी काढू शकतात, अविवाहित तरुण योजना. आणि साहेब, सध्याच्या महागाईला पाहता मिडल क्लास फॅमिलीची इन्कम सुद्धा 1 लाख पाहिजे, तेव्हा कुठेतरी ती फॅमिली व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकते. आणि तुम्ही 8 आणि 10 आणि 15,000ची गोष्ट करता. चला ठीक आहे, आमची मुलं तेवढ्यावरही राबायला तयार आहे, पण तुम्ही परमनंट तरी जॉब द्या.